नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे पुन्हा एकदा एक नवीन भयकथा घेऊन आलेलो आहे. भयकथेचं नाव आहे रस्ता जो परत येऊ देत नाही. रात्रीचे साधारण 11 वाजले होते. आकाश ढगांनी भरून गेले होते आणि पावसाची हलकी रिमझिम सुरू होती. रोहन त्याच्या कारने शहरातून गावाकडे निघाला होता. नवीनच बनवलेला हायवे होता तो. गुळगुळीत, सरळ आणि वेगासाठी अगदी योग्य. पण या रस्त्याबद्दल एक गोष्ट प्रसिद्ध होती. हा रस्ता रात्री जिवंत होतो. लोक म्हणायचे, रात्री 12 नंतर या रस्त्यावरून जो कोणी एकटा जातो तो परत कधीच येत नाही, किंवा आला तरी बदललेला असतो. रोहनने या अफवा ऐकल्या होत्या, पण त्याचा विश्वास नव्हता. त्याला वाटलं, आजच्या काळात भूत प्रेत सगळं फालतू आहे. पहिली घटना. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. अचानक त्याच्या कारच्या हेडलाईट समोर एक माणूस आला. पूर्ण भिजलेला, पांढरा शर्ट, डोकं खाली झुकलेलं. रोहनने ब्रेक मारला. तो माणूस हळूहळू कारच्या जवळ आला आणि म्हणाला, मला पुढे सोडाल का? माझं गाव या रस्त्याच्या शेवटीच आहे. त्याचा आवाज विचित्र होता, जणू 2 लोक एकत्र बोलत आहेत. रोहनने दरवाजा उघडला. तो माणूस आत बसला आणि कारमध्ये एक थंडगार वारा फिरला. रस्ता बदलू लागला. रोहनने कार पुढे चालवली, पण त्याला लक्षात आलं, रस्ता संपतच नव्हता. तोच ती वळण, तीच ती झाडं, तोच तो साईन बोर्ड, आणि पुढे पुढे अपघात प्रवण क्षेत्र आहे. पुन्हा पुन्हा तेच. त्याच्या शेजारी बसलेला माणूस अचानक म्हणाला, तुम्हीही इथे अडकणार. रोहनने त्याच्याकडे पाहिलं, पण त्याचा चेहरा नव्हता, फक्त काळोख आणि डोळ्यांच्या जागी 2 खोल खड्डे. कार थांबली. अचानक कार बंद पडली. मोबाईलला नेटवर्क नव्हतं. बाहेर पूर्ण शांतता होती, पण काहीतरी चाललं असल्याचा आवाज येत होता. काहीतरी चालत असल्याचा आवाज येत होता. कोणीतरी कारच्या छतावर चालत होतं. रोहन घाबरून बाहेर पडला आणि पाहिलं, रस्त्यावर शेकडो लोक उभे होते. सगळ्यांचे चेहरेच नव्हते. ते सगळे एकाच दिशेने बोट दाखवत होते, रस्त्याच्या शेवटी. रोहन चालत गेला आणि शेवटी त्याला एक मोठा खड्डा दिसला. त्यात त्याची स्वतःची कार पडलेली होती आणि बाजूला त्याचाच मृतदेह. त्याच्या मागे उभा असलेला तो माणूस म्हणाला, या रस्त्यावर जो एकदा येतो तो कधीच जात नाही. सकाळी लोकांनी रस्त्याच्या कडेला एक कार पडलेली सापडली. दार उघडं होतं. ड्रायव्हर सीटवर बसलेला रोहन पूर्ण शांत होता, पण त्याचा चेहरा नव्हता. आणि रस्त्यावर एक नवीन साईन बोर्ड लागलेला होता, परत फिरा. अजूनही वेळ गेलेली नाही. काही रस्ते तुम्हाला तुमच्या गंतव्यापर्यंत नेत नाहीत, ते तुम्हाला तुमच्या शेवटापर्यंत नेतात. भाग 2. सकाळी 6 वाजता पोलिसांना फोन आला. सर, हायवे नंबर 7 वर एक कार उभी आहे, पण ड्रायव्हर काहीतरी विचित्र दिसतोय. पोलीस निरीक्षक समीर ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. हलके धुके पसरलेले होते. रस्त्यावर शांतता होती, जणू रात्री इथं काहीच घडलं नव्हतं. कार तिथेच उभी होती. ड्रायव्हर सीटवर रोहन बसलेला होता. डोळे उघडे, शरीर ताठ, पण चेहरा नव्हता. जणू कोणीतरी त्याचा चेहरा पुसून टाकला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण सापडलं नाही. शरीरावर कोणतीही जखम नव्हती, पण एक गोष्ट मात्र सगळ्यांना हादरवून गेली. रोहनच्या हातावर नखांनी ओरखडे काढलेले होते आणि काहीतरी लिहायचा प्रयत्न केला गेला होता. त्या हातांवर काही शब्द लिहिले होते. ते शब्द होते, तो अजून इथेच आहे. समीरने जुन्या फाईल्स मागवल्या आणि त्याला कळलं, गेल्या 20 वर्षात अशाच प्रकारे 17 लोक या रस्त्यावर सापडले होते.
सगळ्यांचे मृतदेह कारमध्ये, सगळ्यांचे चेहरे गायब आणि सगळ्यांच्याच हातावर तेच शब्द, तो अजून इथेच आहे. अपघात जो कधी नोंदला गेला नाही. 1998 मध्ये या रस्त्याच्या जागी एक जुनं गाव होतं. त्या गावातून एक छोटा कच्चा रस्ता जात असे. एका रात्री एका ट्रकचं नियंत्रण सुटून ट्रक गावात घुसला. 10 लोक जागीच ठार झाले. पण त्या अपघाताची कुठेही नोंद नव्हती, कारण दुसऱ्याच दिवशी सरकारने तो भाग ताब्यात घेतला आणि काही महिन्यात तिथे हा नवीन हायवे तयार झाला होता. जुनं गाव, त्यातले लोक, त्यांचा मृत्यू सगळं त्या रस्त्याखाली गाडलं गेलं होतं. त्या रात्री समीरने स्वतः त्या रस्त्यावर जाण्याचा निर्णय घेतला. रात्री 12:15 तो कारने हायवेवर पोहोचला. सगळं शांत होतं, पण अचानक रेडिओ स्वतःच सुरू झाला. त्यातून एक आवाज ऐकू आला, तुम्ही आम्हाला का विसरलात? समीरने रेडिओ बंद केला, पण आवाज थांबला नाही. तो आत कारच्या मागच्या सीटवर येत होता. कोणीतरी होतं मागे. समीरने हळूच आरशात पाहिलं. मागच्या सीटवर एक लहान मुलगी बसलेली होती. तिलाही चेहरा नव्हता. ती फक्त एकच गोष्ट म्हणत होती, आमचा रस्ता परत द्या. कार अचानक बंद पडली आणि बाहेर रस्त्यावर शेकडो सावल्या दिसू लागल्या. त्या सावल्या हळूहळू कारकडे येत होत्या आणि समीरला कळलं, हा रस्ता फक्त अपघात प्रवण नाही, हा रस्ता जिवंत आहे आणि त्याला त्यांचं गाव परत हवंय. रात्री 12:23 समीरची कार पूर्णपणे बंद पडली होती. हेडलाईट्स लुकत होत्या, जणू काही शेवटचा श्वास आहे. बाहेर उभ्या सावल्या आता स्पष्ट दिसू लागल्या होत्या. पुरुष, स्त्रिया, लहान मुलं, सगळ्यांचे चेहरे नव्हते. ते सगळे कारभोवती वर्तुळ करून उभे होते आणि एकदम कारच्या काचांवर कोणीतरी टकटक केलं. आम्हाला खाली सोडलं आहे. मागच्या सीटवर बसली ती मुलगी समीरच्या खांद्यावर हात ठेवते. तो हात थंड, ओला आणि जड होता. ती म्हणाली, तुम्ही आम्हाला खाली सोडलं आहे. समीर घाबरून मागे वळतो आणि त्याला दिसतं मुलीच्या मानेला खोल जखम होती. जणू काहीतरी जड चाक तिच्यावरून गेलं होतं. अचानक रस्ता हलू लागला. जमीन कंप पाहू लागली. कारच्या पुढे डांबरी रस्ता हळूहळू तडकू लागला आणि त्या तड्यांमधून लालसर प्रकाश बाहेर येऊ लागला. जणू रस्त्याखाली काहीतरी जळत होतं. सावल्या एकाच आवाजात म्हणू लागल्या, खाली या, आमच्या सोबत या. समीरला अचानक जाणवलं, त्याचे पाय स्वतःहून कारच्या बाहेर पडत आहेत. रस्त्याचा तुकडा पूर्णपणे तुटतो आणि समीर खाली कोसळतो. तो एका जुन्या मोडकळी झालेल्या गावात येऊन पडतो. जळालेली घरं, वाकलेले दिवे आणि हवेत एकच वास, जळक्या मांसाचा. गावात कुठेही जिवंत माणूस नव्हता, पण सगळीकडे पावलांचे ठसे मात्र होते. समीर एका घरात शिरतो. भिंतीवर एक कॅलेंडर लटकत आहे. महिना ऑक्टोबर 1998. अचानक बाहेर ट्रकचा आवाज येतो. तो धावत बाहेर येतो आणि पाहतो एक ट्रक वेगाने गावात घुसतोय. तोच अपघात, तोच क्षण पुन्हा घडत होता. लोक पळत होते, ओरडत होते, पण ट्रक थांबत नव्हता. तो एका छोट्या मुलीवरून जातो. तीच ती मुलगी जी त्याला कारमध्ये बसलेली दिसली होती. एक वृद्ध माणूस समीरच्या मागे उभे राहतो. त्यालाही चेहरा नव्हता. तो म्हणतो, त्या दिवशी आम्ही मरण पावलो, पण आमचा रस्ता जिवंत राहिला. तुम्ही आमचं गाव गाडलं, आमचा इतिहास पुसला. आता हा रस्ता आमचं स्मशान आहे. सकाळी हायवे नंबर 7 वर एक नवीन कार सापडते. ड्रायव्हर सीटवर पोलीस निरीक्षक समीर बसलेले असतात. डोळे उघडे, शरीर शांत आणि चेहरा नाही. त्यांच्या हातावर लिहिलेलं होतं, आम्ही अजून खाली आहोत. कधी कधी रस्ते फक्त प्रवासासाठी नसतात, ते दफनासाठीही असू शकतात. नाही? धन्यवाद.